जेव्हा अपयश, दुःखद मनस्थिती, मनात येणाऱ्या भावना कोणीतरी समजून घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. अशा मनस्थितीत आपल्या जीवाभावाची, आपल्यावर खरे प्रेम करणारी माणसंच आपल्याला समजून घेत असतात. यासाठीच या मनस्थितीतून, या तणावातून, या टेन्शनमधून बाहेर काढण्यासाठी काही सुंदर असे विचार ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी सुद्धा आज तुझ्या इतकाच नशीबवान असतो जर मी पैशातला आणि माणुसकीतला फरक समजला असता. रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण शरीराला जखम झाली तर फक्त रक्तच बाहेर येतं, पण अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखम व्हावं लागतं. माणसांवर जेवढं प्रेम करावे तेवढे ती दूर जात असतात. समजत नाही नेमकं जीव लावायचा कोणाला. प्रत्येकाच्या वाट्याला जीवनात सुखदुःखाचे प्रसंग येत असतात. मग ती व्यक्ती कोणीही असो, गरीब असो किंवा श्रीमंत, लहान असो किंवा मोठी. सुखाच्या प्रसंगात जसा झालेला आनंद वाटण्यासाठी नातेवाईकांची, मित्रमंडळींची गरज असते. तसेच दुःखाच्या प्रसंगी देखील मन हलकं करण्यासाठी सुद्धा आपल्या जीवाभावाच्या लोकांची आपल्याला गरज असते. कधी अपयशी झाल्यामुळे, कधी प्रेमभंग झाल्यामुळे, कधी नातेसंबंधात दुरावा आल्यामुळे, तर कधी अचानक आलेल्या एखाद्या अवघड प्रसंगामुळे मन खूप दुःखी आणि उदास होऊन जातं. यावेळी आपल्याला शब्दांची गरज असते, ती फक्त आपल्या हक्काच्या माणसांकडून. दुःख असो वा सुख, हे वाटता वाटता आपण तो सुद्धा अनुभवायचा असतो. आनंद जर आज आपण प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अनुभवत असतो, त्याला एक उत्तम उदाहरण म्हणजे कस्तुरी मृगाचे देता येईल. कस्तुरी मृगाला कस्तुरीचा वास येतो, त्या वासाच्या दिशेने तो शोध करण्याचा प्रयत्न करत असतो की हा कस्तुरीचा वास येतोय कुठून. पण ह्या वासाचं ठिकाण म्हणजे कस्तुरी हे त्याला माहीत नाही. हा वास जिथून येत आहे त्याच्या शोधार्थ हे हरिण धावत असतं, पळत असतं. आता वास्तविक त्या वासाचा उगम आहे ते म्हणजे त्याच्या जवळच आहे. हा ज्याच्या शोधार्थ फिरत आहे ती कस्तुरी त्याच्याच बिंबीमध्ये आहे हे त्याला ठाऊकच नाही. वास कुठून येतो आहे हे त्याला समजत नाही, म्हणून त्याच्या शोधार्थ, त्याचं मूळ शोधण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळत नाही. त्याला उपाय काय? तर त्याला उपाय म्हणजे त्यानं अगोदर निवांत होऊन धावायचं बंद केलं पाहिजे. पण हरिणला एवढी अक्कल कुठून येणार की तू निवांत हो, स्वस्थ राहा आणि स्वतःच्या बिंबीकडे बघ, हे त्याला कोण शिकवणार? पण माणसाला शिकवलं जातं. हे ज्यांना शिकवता येतं त्यांना सद्गुरू महाराज म्हटले जाते, श्री स्वामी समर्थ महाराज म्हटले जाते. तू जे बाहेर शोधतो आहेस ते तुझ्याच जवळ आहे बाळा. तू बाहेर जेव्हा शोधण्याचा प्रयत्न करतोस तेव्हा तू तुझ्या दुःखाला सुरुवात करत आहेस. ज्ञानाची कक्षा जर तुम्हाला समजली तर तुमच्या जवळजवळ 75% तुमचं काम होईल. जे पाहिजे ते कुठेतरी बाहेर मिळणार नाही. ते तर माझ्याच जवळ आहे हे पहिलं ज्ञान झालं पाहिजे. आणि हा आनंद जो आपल्याच जवळ आहे पण आपण जो अजूनपर्यंत ओळखलेला नाही, तो आनंद आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी आपण धडपड करतो, त्याच्यातून दुःख निर्माण होते. त्याचं अज्ञान हे मुख्य कारण आहे. आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तो त्याच्याजवळ आहे असं म्हणण्यापेक्षा ते तो स्वतःच आहे.
जे तो स्वतःच आहे तेच जर तो शोधायला लागला तर ते त्याला मिळणार कसं? एका माणसाचं नाव आहे गोविंदराव असं आपण धरू. आता हे गोविंदराव शोध करतो आहे, इकडे जातोय तिकडे जातोय, ह्या घरात शोधतोय त्या घरात शोधतोय, ह्या देवळात जातोय त्या देवळात जातोय. शेवटी एका माणसाने विचारलं की अहो गोविंदराव, तुम्ही काय शोधताय, कोणाला शोधताय? काय सांगू, गोविंदराव आहेत ना, ते हरवलेले आहेत, त्यांना मी शोधत आहे. म्हणजे हाच गोविंदराव आणि हा म्हणतोय मी गोविंदरावांना शोधत आहे. आता एक गोष्ट की ह्याने शोध केला तर ह्याला गोविंदराव मिळेल, की किती ह्याने यज्ञ केले तर ह्याला गोविंदराव मिळेल, किती ह्याने जप केले तर ह्याला गोविंदराव मिळेल, किती ह्याने कष्ट आणि किती ह्याने पैसा खर्च केला तर गोविंदराव मिळेल. या सगळ्या गोष्टी त्याने केल्या तरी सुद्धा गोविंदराव त्यांना मिळणार नाही. मग गोविंदराव मिळायला पाहिजे असेल तर पहिलं कुणीतरी सांगणारा भेटला पाहिजे. तू कोणाला शोधत आहेस गोविंदराव, होय ना? मग तू पहिलं शोधायचं बंद कर, धावायचं बंद कर आणि उगार आहे निवांत स्वस्थपणे माझ्याजवळ म्हणजे श्री स्वामींजवळ बस. आणि स्वामींनी सांगितलं गोविंदराव तुला पाहिजे आहेत ना, मग तू जरा थोडंसं थांब. आणि सद्गुरूंनी स्वामींनी आपल्या खोलीमधून एक आरसा आणला आणि त्याला आणून दाखवला. आता मिळाला का तुला गोविंदराव? अरे हो, मी ह्याच्याच शोधात होतो, मला गोविंदराव हेच पाहिजे होते. म्हणजे ह्याला हेच पाहिजे होतं. सांगायचा मुद्दा काय की ह्याला जे पाहिजे आहे तोच आहे. हे त्याला न कळल्यामुळे तो शोध करतो आणि दुःखात पडतो. आता ह्याला दुःखातून बाहेर काढायचं सामर्थ्य कोणाला आहे? तर ज्ञानाला आहे. हे ज्ञान कोण देणार? दुसरा मनुष्य असल्याशिवाय ह्याला ज्ञान कोण देणार? आणि म्हणून जो त्याला ज्ञान देतो त्याला सद्गुरू श्री स्वामी महाराज म्हटले जाते. असे सद्गुरू जेव्हा भेटतात तेव्हा पहिलं ज्ञान होतं की ज्याला मी शोधतोय तो मीच आहे. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपण सारिखे करिता तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाध. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरूने खऱ्या देवा. सद्गुरु हा खरा देव असं म्हटलंय कारण तोच खरा मार्ग दाखवतो, ज्ञान देतो, जीवन विद्या सांगते. ज्ञान हाच देव आणि अज्ञान हा सैतान. सद्गुरू तुम्हाला मार्ग दाखवतात की तू जे शोधतो आहेस ते तू स्वतः आहेस. पहिला तू निवांत हो, इकडे तिकडे धडपड करू नकोस आणि शांत रहा. आपल्या जीवनातील आपण आनंद शोधत असतो, मिळत नाही म्हणून मेल्यानंतर पुन्हा जन्माला येतो. मरेपर्यंत शोधतोय, मरतोय, पुन्हा जन्माला येतोय. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. तुकाराम महाराज म्हणतात की हा पुन्हा पुन्हा जन्माला येतो. एकदा त्याला शोध लागला की तो मुक्त होतो. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आनंद हा इथे तिथे नसून किंवा कोणत्या वस्तूत, पैशात किंवा कोठेही नसून तो आपल्यात आहे. ते फक्त आपल्याला शोधता आला पाहिजे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, प्रत्येक छोट्या छोट्या कृतींमध्ये, प्रत्येक छोट्या छोट्या वाक्यामध्ये, शब्दामध्ये आनंद हा आहे. तो फक्त आपल्याला शोधता येणं हे गरजेचं आहे. एकदा का तो शोधता आला तर प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला आपण आनंदी, सुखी आणि समाधानी राहू. ह्यासाठी माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही आनंदी राहा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करीत राहा. स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुम्ही घेत राहा. त्यासाठी लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा.
मी स्वामींचा लाडका भक्त, स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा. आणि सतत माऊलींच्या, सतत श्रींच्या, सतत सद्गुरूंच्या नामस्मरणांमध्ये राहा. स्वामी भक्ती हीच एकमेव शक्ती. श्री स्वामी समर्थ.